आपल्याला कम्प्युटर करायचं म्हणजे काय करायचं, तर कम्प्युटरमध्ये आपल्याला योग्य माहिती मिळेल असा कोर्स आपण कम्प्लीट करायचा. त्यामध्ये माझ्याकडे एक असा कोर्स आहे, त्याचं नाव आहे CCC, तर फुल फॉर्म होतो कोर्स ऑन कम्प्युटर कन्सेप्ट. तो महाराष्ट्रात चालू करतो, पण पूर्ण भारतामध्ये त्याचा उपयोग होतो असा हा कम्प्युटर कोर्स आहे. आता या कम्प्युटर कोर्समध्ये एक नवीन सिलेबस तयार झालेला आहे, त्याचं नाव आहे AI. AI ऐकलेलं कोणी? AI माहिती कोणाला? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा 21व्या शतकातील सर्वात मोठा आविष्कार म्हणजे AI. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. जसं आपण बालपणापासून आपले आई वडील चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात, व्यवस्थित वागायला शिकवतात, आणि शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला शाळेत शिक्षक भाषा शिकवतात, जी भाषा असेल ती भाषा मराठी, इंग्लिश, हिंदी, त्यानंतर मॅथमॅटिकल, सायन्स असं शिकवतात नाही. आणि तसं मग आपली जी बुद्धी असते ती डेव्हलप होत चालते. तशाचप्रमाणे एक कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला डेव्हलप करायची, ती म्हणजे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि त्याच्यावरती काम करण्यासाठी तुम्हाला एक कोडिंग लँग्वेज असते, त्याला मशीन लँग्वेज असं म्हणतात. आणि त्या मशीन लँग्वेजचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ट्रिपल कोर्सला जॉईन करावं लागेल. आता मशीन लँग्वेज म्हणजे तरी काय? मशीन लँग्वेज म्हणजे जे उपकरण आपण हाताळतो त्या उपकरणाला माहिती पुरवणे, कळलं का? जसं आपल्याला जर एखाद्या कानातून खेळणं आलं की रिमोटच्या सायनातून ते खेळतो आणि त्याच्या प्रकारे तो काम करतो, आहे की नाही? त्याचप्रमाणे आपल्या कम्प्युटरवरती काम करण्यासाठी काय करावं लागेल, एक मशीन लँग्वेज शिकावं लागेल. आणि मशीन लँग्वेज म्हणजे असे C++, जावा, कोबल, फोर्ट्रान, आणि लेटेस्ट अशी कम्प्युटर लँग्वेज आहे, तिचं नाव आहे पायथन. कोणती लँग्वेज? कोणती? पायथन. AI कोडिंगमध्ये आपल्याला पायथन लँग्वेज शिकायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना 8व्या वर्गाची पुस्तकं